अनाथ मुलगी झाली IPS अधिकारी. म्हणतात ना की अनाथ मुलांना आई वडिलांचे महत्त्व जरा जास्तच कळते. एका गावामध्ये एक मुलगी राहत होती. तिचे नाव गीता होते. ती खूप कष्ट करणारी होतकरू होती. वडिलांचं सायकल रिपेअरिंगचं दुकान होतं. वडिलांचे आतोनात कष्ट पाहून ती ही IPS अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहत होती. वर्गामध्ये अतिशय हुशार असल्याने आणि दिवस रात्र मेहनत केल्याने ती वर्गामध्ये नेहमीच पहिला नंबर पटकावत असे. तिची काहीतरी करण्याची जिद्द आणि मनातले असलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती सगळे प्रयत्न करायची. वडिलांना तिचा अभिमान वाटायचा, म्हणून वडील देखील रात्रदिवस कष्ट करायचे, मिळेल ते काम करायचे आणि तिच्या स्वप्नांकडे लक्ष द्यायचे. कधी कधी त्यांच्याकडे एक वेळचे जेवणही नसायचे, पण त्या गोष्टीची काळजी न करता ती फक्त आणि फक्त अभ्यासावर जोर द्यायची. माझ्याकडे कुठलीही गोष्ट नाही अशी कधीच तिने तक्रार केली नाही. तिला त्या गोष्टीची अपेक्षाही नव्हती. ती 6 महिन्यांची असताना तिची आई देवाघरी गेली. पण आई ही नेहमी आपल्या सोबतच असते आणि ती नेहमी आपल्या सोबतच आहे असं समजून ती आईच्या फोटोसमोर बोलायची. वर्गामध्ये घडलेल्या प्रत्येक गोष्टी ती आईच्या जवळ फोटोला सांगायची. सर्व मुलांकडे असलेली बॅग, टिफिन बॉक्स आणि लिहायला असलेली पुस्तकं पाहून तिचीही कधी कधी इच्छा व्हायची. ती वडिलांना म्हणायची, बाबा मलाही या गोष्टी हव्या आहेत. पण घरी जेवणाची सुविधाही नसल्यामुळे वडील विचारात पडायचे. तिच्या अशा अपेक्षा ते पूर्ण करू शकत नव्हते. वडिलांच्या डोळ्यामध्ये नेहमीच पाणी यायचे की आपण आपल्या मुलीला कुठल्याही गोष्टी उपलब्ध करून न देत ती शाळेमध्ये पहिली आहे. या गोष्टीचा त्यांना नेहमीच अभिमान वाटायचा. गीता मोठी झाली. तिने 10वी बोर्ड एक्झाम पास केली आणि पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात जाण्यासाठी वडिलांची परवानगी घेऊ लागली. वडीलही तयार झाले. तिचे ॲडमिशन त्यांनी मोठ्या शहरामध्ये असलेल्या एका कॉलेजमध्ये केले. ती मन लावून शिकू लागली आणि ते शिकत असताना देखील जॉब करत होती आणि तिचा खर्च ती स्वतः भागवत होती. वडिलांचे आतोनात कष्ट आणि तिने केलेली मेहनत तिला नक्कीच तिचं ध्येय पूर्ण करण्यासाठी आणि यशाची पायरी चढण्यासाठी मदत करत होतं. वडील हे कालांतराने आजारी राहायचे. त्यांचे हात सुजू लागले. वडील आजारग्रस्त झाले. त्यांच्याकडून आता कुठलाच काम होत नव्हतं. हातावर नेहमी सूज राहत होती. त्यामुळे ते सायकल रिपेअरिंगचे कामही करू शकत नव्हते. गीता त्यांना तिच्या कमावलेल्या पैशातून काही पैसे वडिलांकडे पाठवायची. त्या पैशातूनच वडील खाण्याची सोय करायचे. वडिलांची बिघडलेली तब्येत पाहून गीताने वडिलांना तिच्याकडे नेण्याचा निर्णय घेतला. गीता वडिलांना घेऊन शहरात गेली. आता गीता कमावू लागली आणि वडील घरी राहू लागले. पण काही दिवसांनी वडिलांची तब्येत आणखीनच बिघडत होती. त्यामुळे गीता कमजोर झाली. एक दिवस वडील झोपून असतानाच गीताला आवाज देतात आणि म्हणतात, बेटा इकडे ये. वडिलांची खराब झालेली तब्येत पाहून गीता घाबरली आणि तिच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं. वडिलांनी तिचा हात हातात घेतला आणि तिला म्हणत होते, आयुष्यामध्ये जर तुला यशस्वी व्हायचे असेल तर आतोनात कष्ट कर, प्रयत्न कर आणि तोपर्यंत थांबू नको जोपर्यंत तुझे ध्येय पूर्ण होत नाही. जीवनामध्ये कोणी सोबतीला नसतो, सोबत असतो तर तो आपला आत्मविश्वास. आणि आत्मविश्वास असला तर माणूस कुठल्याही यशाला सहज गाठू शकतो. त्यासाठी तुला फक्त आणि फक्त मेहनत करावी लागेल. आज मी असेल, उद्या नाही, पण तू कधी हिम्मत हारू नको. बस नेहमी प्रयत्न कर. मी तुझ्या सोबत शरीराने नसेल, पण माझी आत्मा ही नेहमीच तुझ्या सोबत असेल. मला आता तुझ्या आईकडे जावं लागेल. आणि असं म्हणत गीताच्या वडिलांनी शेवटचा श्वास घेतला. गीता अनाथ झाली. गीताजवळ आता आई होती ना बाबा. गीता खूप रडली. तिला कळतच नव्हतं की तिने काय करायला पाहिजे. पण बाबांनी सांगितलेले शब्द तिने हृदयात कोरले होते. करायचं म्हणजे करायचं असं तिने ठरवलं होतं.
गीता त्या मोठ्या शहरामध्ये एकटीच राहायची. जॉब करायचे, पैसे कमवायचे आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आतोनात प्रयत्न करायची. गीताने पाहिलेले स्वप्न अस्तित्वात आलं. गीता IPS अधिकारी झाली. वडिलांचे स्वप्न तिने पूर्ण केलं आणि IPS अधिकारी झाल्यानंतर तिने असंख्य अनाथ मुलांना शिकवण्याचं ठरवलं. ती मुलांना शिकवू लागली. त्यांच्या शाळेचा संपूर्ण खर्च ती उचलत होती. ज्या गोष्टी तिला मिळाल्या नाही त्या सर्व गोष्टी ती त्यांना पुरवत होती. अशा प्रकारे गीताने तिचं स्वतःचं आणि आईबाबाचं स्वप्न पूर्ण केलं. तिची एक ओळख बनली. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन प्रेरणादायी मनमोहक आणि हृदयस्पर्शी गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.